आशा कदाचित कानावर आली म्हणून आणखीच आनंद झाला। पुन्हा यात कवितेच्या विषयाकडे मी आधी सर तुम्हाला विचारलं की लेखकाला जेव्हा भेटतात तेव्हा एक वेगळी उत्सुकता असते। साहित्यिक लेखक हे प्रत्येक कवीचे आयडल असतात, त्यामुळे मी तुझ्याकडे येते आदित्य। तुझा कसा अनुभव आहे, कारण साहित्याचं पार्श्वभूमी होती आणि त्यानंतर मग आता तुझा आयडल कोण असं साहित्यिक आणि तुझा कसा अनुभव त्या साहित्यिकांसंदर्भात? मला या सगळ्या म्हणजे बालपणापासूनच वातावरण घरात होतं आणि मग जे मला मित्र भेटले आणि मग ज्या प्रकारच्या वातावरणात मुळात माझ्या आयुष्यात प्रवास नावाची एक फार सुंदर गोष्ट आली, त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारे मला हा प्रवास घडवत गेला कवितेबरोबर। त्यामुळे मला असं प्रचंड मुद्दावून वाटतं की प्रत्येक कवी हा तत्वज्ञ असतो आणि त्या तत्वज्ञाची समज जितकी खोल तितकी कविता जास्त उभारून येते असं मला वाटतं। आणि असे अनेक थोर कवी आपल्या परंपरेने आपल्याला दिलेले, त्यात अनेक कवी जवळचे आहेत। म्हणजे मी नावं घेत बसतो तर आपला एक वेगळाच कार्यक्रम खरं तर सुरू होईल। म्हणजे अक्षरशः अटल बिहारी यांच्या कडेवर बसण्याचा प्रसंग होतो, अगदी तर तो एक प्रसंग बराच किस्सामध्ये ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये पण बराच फिरला। पण त्याचबरोबर अनेक थोर कवी आमच्या घरात असायचे, आम्ही अनेक कार्यक्रमांना जायचो। पण एक मुद्दा म्हणून तत्वज्ञ मी जे म्हटलं ना, तो कसा तुम्हाला भेटतो अचानक बघा। शंकर वैद्यांचा किस्सा मला आठवतो। मी एक 8वी 9वीत असेन मी, आणि एका कार्यक्रमाच्या निमित्ताने शंकर वैद्य सरांना त्यांची भेट झाली आणि त्यांच्याशी गप्पा मारताना त्या 8वीतल्या आदित्याला शंकर वैद्यांनी प्रश्न विचारला की गप्पा मारता मारता की आदित्य तू संध्याकाळी काय करतोस? मी एकदम चपापलो की हा अचानक काय प्रश्न, म्हणजे मला संदर्भ कळला नाही की संध्याकाळी काय करतो म्हणजे माझे क्लासेस असतात म्हटलं, किंवा मी जातो बाहेर, अशा एक वेग त्या बालबुद्धीला साजेसं उत्तर त्यांना मी दिलं। पण त्याच्यानंतर मग तो जो तत्वज्ञ तो बाहेर आला आणि मला तो तत्वज्ञ म्हणाला की आदित्य तू संध्याकाळी जे करशील, आत्तापासून तुमच्या पुढच्या आयुष्यात संध्याकाळी तू जे जे करशील, हे खरं तर मी सगळ्याच आत्ता या तरुण पिढीला, जे कोणी माझे विद्यार्थी ऐकतात किंवा जे कोणी माझे तरुण मित्र ऐकतात त्यांना सगळ्यांना मी हे सांगतोय। शंकर वैद्य सर मला म्हणाले की जे जे तू संध्याकाळी करशील त्यावरती तुझी उद्याची पहाट अवलंबून आहे। केवढा मोठा विचार। त्यामुळे हा विचार देणारा, असा विचार देणारा कवी जेव्हा तुमच्या आयुष्यात येतो आणि मग असे अनेक कवी तुमच्या आयुष्यात जेव्हा येत राहतात, तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य समृद्ध होतं, सखोल होतं आणि तुमच्यातला जो काही असेल नसेल तो जो काही तत्वज्ञ आहे तो तयार होत राहतो असं मला वाटतं। त्यामुळे असे अनेक प्रसंग आहेत। आजही अनेक कवी माझ्या वयाचे की माझ्या पिढीमधले मला मित्र म्हणून जेव्हा भेटतात तेव्हा ते सुद्धा वेगळ्या प्रकारचा विचार देऊन जातात। अनेक भाषांमध्ये माझा वावर होतो। इंग्रजीमधले अनेक कवी भेटतात, हिंदीमधले, उर्दूमधले, हिंदवीमधले अनेक कवी मला भेटतात, गुजरातीमधले भेटतात। त्यामुळे तुम्ही जितकं भेटाल, जितकं फिराल, जितक्या माणसांना, कवींना तुम्ही बघाल, त्यांच्याशी संवाद साधाल, तितकं तुम्ही छान जास्त म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही छोटे होत जाल आणि त्या छोटं होण्यामध्ये जास्त आनंद आहे मला असं वाटतं। कारण तुम्हाला ही भव्यता कवितेची आणि या सगळ्या मोठ्या माणसांची तुम्हाला ही दिव्य सूर्यप्रकाशासारखी तुमच्या समोर सतत येत राहते। आजचा विषय आणि म्हणजे पुन्हा आम्ही आपल्या सुनीलच्या गझलेकडे जाणार आहोत, पण तुझ्याच याला एक छान असा आहे